मंडळी, जर तुम्ही तुमचे मित्र किंवा घरातील लहान मुले बाजारात मिळणारं स्टिंग, रेडबुल किंवा पेप्सिको एनर्जी ड्रिंक्स मोठ्या आवडीनं पित असाल तर सावधान. या तथाकथित एनर्जी ड्रिंक्सच्या कंपन्यांवर महाराष्ट्र सरकारनं आणि अन्न औषध प्रशासनानं एक मोठी सर्जिकल स्ट्राईक केली. आता या कंपन्यांना त्यांच्या बॉटलवर एनर्जी ड्रिंक हा शब्दच लिहिता येणार नाही. हा नेमका काय प्रकार आहे? सरकारनं हा निर्णय का घेतला आणि तुकाराम मुंढे यांनी कोणत्या कंपन्यांना तंबी दिली आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या स्टिंग या एनर्जी ड्रिंकचा मुद्दा उपस्थित केला. शाळांच्या जवळ या ड्रिंक्सची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्यानं मुलांवर याचे दुष्परिणाम होत असल्याचा प्रश्न त्यांनी मांडला. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने आदेश दिले की कोणत्याही शाळा परिसराच्या 500 मीटरच्या स्टिंग किंवा तत्सम ड्रिंकची विक्री केली जाऊ नये. या गंभीर मुद्द्यावर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे सचिव तुकाराम मुंढे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलंय, बाजारात जे काही तथाकथित एनर्जी ड्रिंक्स विकले जातात त्यांना अन्न सुरक्षा नियमावलीनुसार एनर्जी ड्रिंक हा शब्द वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. एफडीएने 30 जून रोजी पेप्सिको, रेडबुल, स्टिंग यासारख्या 10 ते 12 मोठ्या कंपन्यांना अधिकृत नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कंपन्यांना हे शब्द लिहिणं बंदच करावे लागणार आहे. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय की राज्यात सध्या सेव्ह ड्रग्ज सेव्ह फूड मोहीम सुरू आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरात कोणत्या शीतपेयांना परवानगी द्यायची याचे कडक नियम आहेत. जर कोणत्याही शाळेच्या 500 मीटरच्या आत अशा प्रकारच्या ड्रिंकची बेकायदेशीर विक्री होत असेल तर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी तातडीने आमच्या एफडीएच्या विभागाला कळवावे. मी लवकरच याबाबत सविस्तर आणि कडक आदेश जारी करत आहे असं मुंडेंनी म्हणले. एकंदरीत आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या या पेयांना चाप लावण्यासाठी तुकाराम मुंढे आणि एफडीएने कडक पावलं उचलली आहेत. या धडक कारवाईमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळा परिसरात अशा पेयांवर पूर्ण बंदी असायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.